नमस्कार, द न्यूज प्लसच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत। मी सुवर्णा कट्टीमनी। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। लोकसभा निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेचा कालावधी झाला पूर्ण। महापालिकेतील कामांना आलाय वेग। विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेनं घेतला पवित्रा। बार्शीतील चिखर्डे येथे करण्यात आलं रास्ता रोको आंदोलन। रयतेला छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्यावरण रक्षणाची दिली शिकवण। शिवराज्याभिषेक दिनी अमोल शिंदे यांनी व्यक्त केले विचार। लाखोंची रोकड लुटणारी टोळी गजाआड, जीवे मारण्याची धमकी देत नागरिकांना घालत होते गंडा। पहिल्याच दिवशी मृगाचा पाऊस धोधो बरसला। गेल्या 3 दिवसापासून उजनीतील पाणी पातळी ही स्थिरच। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली असून आता पालिकेतील कामांना आलाय वेग। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या निवडणुकीच्या आचारसंहितेचा कालावधी आता पूर्ण झाला असल्यामुळे सोलापूर महानगरपालिकेतील सुमारे 35 कोटी रुपयांच्या विविध कामांसाठी निविदा काढण्याचं काम आता वेगानं सुरू झालं आहे। या कामांमध्ये जुळे सोलापुरातील 28 रस्ते तसंच ड्रेनेज लाईन आणि दहिटणे ते शेळगी कॉन्क्रीट रस्ता अशा कामांचा समावेश आहे। जुळे सोलापुरातील सहस्त्रार्जुन नगर, गीतानगर, बॉम्बे पार्क, बाहुबली नगर, गंगाधर नगर, सलगर वस्ती, वामन नगर, रुबीनगर या भागातील रस्त्यांची कामं आता पूर्ण होणार असून गणेश सोसायटी, रुबीनगर या भागामध्ये पाणी पुरवठ्याची कामं होणार आहेत। जिल्हा नियोजन समितीनं खासदार आमदार समिती सदस्यांच्या शिफारशीनुसार महापालिका क्षेत्रामध्ये 35 कोटी रुपयांची कामं मंजूर केली होती। शहर उत्तर मतदारसंघामध्ये सर्वाधिक म्हणजेच 15 कोटी रुपयांची कामं यावेळी मंजूर झाली आहेत। आता लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता शिथिल झाल्याचं पत्र जिल्हा प्रशासनाला पाठवलं असून 2 दिवसामध्ये निविदा प्रक्रिया सुरू होईल असं नगर अभियंता सारिका अकुलवार यांनी सांगितलंय। सोलापूर शहरासह जिल्हाभरात पहिल्याच दिवशी मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावत विजेच्या कडकडाटासह जोरात बॅटिंग केली। शुक्रवारी मृग नक्षत्राच्या पावसाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी हा मृग नक्षत्राचा पाऊस अक्षरशः धोधो बरसलाय। गेल्या 4 महिन्यांपासून उन्हानं त्रस्त आणि हैराण झालेल्या सोलापूरकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे। मे महिन्याच्या मध्यावधीपासूनच अवकाळी पावसामुळे वाढलेल्या तापमानापासून सोलापूरकरांची काही काळासाठी का होईना सुटका होत होती। आता मात्र शहर आणि जिल्ह्यामध्ये सलग 4 दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे। आगामी 4 दिवसामध्येही संपूर्ण राज्यामध्ये पावसाची दाट शक्यता आहे। मुसळधार पावसाच्या वर्तवण्यात आलेल्या अंदाजामुळे आज आणि उद्या येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। मागच्या वर्षी अत्यल्प प्रमाणात झालेल्या पावसामुळे उजनी धरणातील पाणी पातळीनं तळ गाठला होता। यामुळे मे महिन्याच्या अखेरीस पाणी टंचाईचं सावट निर्माण झालं होतं। परंतु यंदा मान्सून लवकर आला असून 106% पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय। पहिल्याच दिवशी मृग नक्षत्राच्या पावसानं लावलेली हजेरी, गेली 4 दिवस सातत्यानं बरसणारा पाऊस आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची वर्तवलेली शक्यता यामुळे शेतकरी राजा सुखावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। जीवे मारण्याची धमकी देत रोकड लुटणाऱ्या टोळीस पोलिसांनी अटक केली असून सर्व आरोपी केले गजाआड। पॅसेंजरला आपल्या रिक्षामध्ये बसवून लोखंडी रॉड आणि फायटरचा धाक दाखवून QR कोडवर जबरदस्तीनं पैसे काढून घेणारी टोळी फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या DB पथकानं गजाआड करत त्यांच्याकडून 3,98,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये सोलापूर पुणे हायवेवरील बाळे येथे ब्रिज खाली रिक्षा स्टॉप येथून फिर्यादी पॅसेंजर याला रिक्षात बसून त्याच्याकडून एकूण 1,07,000 रुपये रोख आणि ऑनलाईन फोन पेद्वारे लुटण्यात आली होती। घडलेल्या या गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्यातील जबरदस्तीनं पैसे काढून घेणारे इसम शिवम चंद्रकांत अलकुंटे वय 25 राहणार बुधवार पेठ सोलापूर, अभिजित रमेश जाधव वय 31 राहणार उत्तर कसबा कैकाडी गल्ली सोलापूर, अभिषेक नागनाथ अडगळे वय 21 राहणार भवानी पेठ सोलापूर यांच्याबाबत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हे तिघेही जुना पुणे नाका येथे रिक्षात बसले होते। पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले।
तेव्हा शिताफीनं पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये त्यांची नावं निष्पन्न झाली. या तिघांची अंगझडती आणि रिक्षाची झडती घेतली असता यांच्याकडे मोबाईल, रोख रक्कम, स्टीलचा रॉड, लोखंडी फायटर असे एकूण 3,98,650 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस हवालदार अजय पाडवी, प्रवीण चुंगे, आयाज बागलकोटे, शिवानंद बिंबे, कृष्णा बडुरे, विनोद भटकर, विनोद कुमार पुजारी, सचिन कुमार लवटे, नितीन मोरे, अजय चव्हाण, अमोल खरटमल, पंकज घाडगे, सुधाकर माने, सतीश पाटील, अर्जुन गायकवाड, शशिकांत दराडे, तौसिफ शेख यांनी पार पाडले. विजेच्या धक्क्यानं एक शेतकरी मरण पावला असून कडकडाटाचा जोरदार आवाज ऐकल्यानं गाडीवरून कोसळून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. शुक्रवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कुंभारी गुर्देहळ्ळी या परिसरामध्ये विजेचा मोठा कडकडाट सुरू झाला. यामध्ये विजेच्या धक्क्यानं गुर्देहळ्ळी येथील वृद्ध शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर याच दरम्यान दुचाकीवरून जाणाऱ्या कुंभारी येथील शेतकरी विजेचा कडकडाट ऐकताच गाडीवरून खाली पडला आणि जखमी होऊन मरण पावल्याची घटना घडली आहे. आपल्या शेतामध्ये शेळ्या चारणारा आमसिद्ध अमृता गायकवाड वय 64 या वृद्धाच्या अंगावर वीज कोसळली आणि तो जागीच ठार झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केला असता मृत घोषित करण्यात आलं. तर याच दरम्यान दुसरीकडे कुंभारी येथील बिळेनी नागप्पा डचके वय 48 हे वळसंगहून दुचाकीनं कुंभारीकडे येत असताना शारदा सूत मिलपासून तोगराळीच्या दिशेला 1 किलोमीटर अंतरावर विजेच्या कडकडाटाच्या आवाजानं घाबरून चालत्या दुचाकीवरून ते खाली कोसळले. त्यांना श्रीशैल राजशेखर माळी यांनी तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता त्यांची हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाल्याचं यावेळी डॉक्टरांनी सांगितलं. आपल्या रयतेला गनिमी काव्यासोबतच पर्यावरण रक्षणाची शिकवण शिवाजी महाराजांनीच दिली, अमोल शिंदे यांनी काढले उद्गार. गुरुवारी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधत शिवालय सामाजिक संस्थेच्या वतीनं येणाऱ्या पावसाळ्यामध्ये 350 देशी वृक्ष लागवड आणि त्यांची जोपासना करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यावेळी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देशमुख, पोलीस उपनिरीक्षक विष्णू गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आलं. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपामध्ये रोपं देण्यात आली. या प्रसंगी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. शिवरायांच्या जीवनामध्ये ढाल, तलवार तसंच गनिमी काव्याला जितकं महत्त्व होतं तेवढंच महत्त्व शिवरायांनी पर्यावरण संरक्षणाला देखील दिलं आहे. आरमाराच्या उभारणीमध्ये लाकडांची आवश्यकता होती, तसंच त्यांचं अनन्यसाधारण महत्त्व होतं. ही पर्यावरणपूरक शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहे. त्यामुळं सुकलेल्या झाडांचा उपयोग करा, उपयुक्त झाडांची कत्तल करू नका. मोठी झाडं वर्षा 2 वर्षात वाढत नाहीत, हीच शिकवण शिवालय संघटनेनं हाती घेतली आहे, असं मत अमोल शिंदे यांनी व्यक्त केलं. या प्रसंगी शशी थोरात, मराठा सेवा संघाचे राम गायकवाड, ॲडव्होकेट मोटे, मोहन चटके, शिवालय संघटनेचे संस्थापक प्रकाश शिंदे, राज पुणेकर, सूरज पाटील, शिवानंद सोलापुरे, सुरेश रुपनर, विनोद शिंदे, महेश पवार, सागर चव्हाण, अमोल कामाने यांच्यासह असंख्य शिवभक्तांची उपस्थिती होती. या सर्वांच्या सहकार्यानं हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. बातमीपत्रात घेऊयात अल्पशी विश्रांती. पाहत रहा द न्यूज प्लस. बातम्या प्लस बरंच काही. साई स्वाद टेस्टी खाद्य पदार्थांची जर आठवण आली, जिभेवर रेंगाळणारं एकच अप्रतिम नाव साई स्वाद. क्वालिटी असू देत किंवा क्वांटिटी, एकच नाव साई स्वाद. स्वाद पाव भाजीचा असो किंवा शुद्ध शाकाहारी राईस प्लेटचा, पंजाबी डिशेसचा असू देत किंवा भेळ पाणीपुरीचा, विविध प्रकारच्या चमचमीत खाद्य डिशेस फक्त आणि फक्त साई स्वाद येथेच. सर्व स्नॅक्स व जेवणाचे पार्टीजच्या ऑर्डर्स पण आम्ही स्वीकारतो. आमचे सर्व्हिस ठिकाण साई स्वाद, साऊथ इंडियन अँड व्हेज चायनीज सेंटर, सुशील नगर,
भारतीय विद्यापीठ जवळ विजापूर रोड कोल्हापूर, साई स्वाद कॅफे अँड रेस्टॉरंट ITI जवळ विजापूर रोड सोलापूर, साई स्वाद पाव भाजी व स्नॅक्स सेंटर ITI जवळ विजापूर रोड सोलापूर. कॉन्टॅक्ट मिस्टर सादिक नदाफ 9850113464, मिस्टर गणेश सावंत 9420090005. मथुरा, वृंदावन और गोकुल का इतिहास, श्री कृष्ण जी की रास लीलाएं, ब्रिज और कुंज की गलियां, यहाँ घर घर दूध की मिठाइयाँ रोज बनती हैं। वही ब्रिज का स्वाद लेकर आए हैं ब्रिजवासी नमकीन और स्वीट्स। तो आज आइए और ओरिजिनल ब्रिज की मिठाइयाँ और नमकीन का लुत्फ उठाइए। हमारे शर्मा स्वीट्स में 200 से ज़्यादा आइटम्स नमकीन के, स्नैक्स के, स्वीट्स के बनते हैं और हम लोग खास तौर से सफाई का बहुत ज़्यादा ध्यान रखते हैं। हाइजीनिक हम लोग देना चाहते हैं। तरह तरह की बर्फियाँ तैयार करते हैं। कलाकंद में बहुत सारी वैरायटी है। सादा कलाकंद है, बटर स्कॉच है, पाइनएप्पल है, अंजीर कलाकंद है, मैंगो कलाकंद है, ऑरेंज कलाकंद है। बर्फियों में भी बहुत सारी पिस्ता बर्फी है, ड्राई फ्रूट बर्फी है, चॉकलेट बर्फी है, हवाई बर्फी है, ढोडा बर्फी है, रसमलाई बहुत फेमस है। बंगाली आइटम में हमारे पास बहुत से आइटम्स हैं, जैसे ग्रीन सैंडविच है, पिंक सैंडविच है, पाइनएप्पल सैंडविच है, बहुत से रसगुल्ला है, छोटा रसगुल्ला है, अंगूर रबड़ी है, कलकत्ता जामुन है, गोल जामुन है, लंबा जामुन है, मिनी कचौरी है जिसका बहुत अच्छा स्वाद है, और मिनी समोसा है जिसको कि आप काफ़ी टाइम तक रख के खा सकते हैं, जिसको कोई प्रॉब्लम नहीं होगी, खराब जल्दी नहीं होता है। इस तरीके के हमने पूरा प्रयत्न किया है कि हम आपको ज़्यादा से ज़्यादा स्वीट्स दें, ज़्यादा से ज़्यादा नमकीन दें। स्नैक्स में छोले भटूरे, आलू टिकिया चाट, रगड़ा आलू टिक्की, चटनी पूरी, दही पूरी, भेल और पानी पूरी उपलब्ध। ऑर्डर्स के लिए संपर्क मुख्य शाखा ब्रिजवासी नमकीन और स्वीट्स, मुरारजी पेट, प्रभात टॉकीज के पास। विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे जवळपास 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड आणि तालुका अध्यक्ष शरद भालेकर यांच्या नेतृत्वाखाली बार्शी धाराशिव रस्त्यावर बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे सुमारे 1 तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी आमचं सरकार हिंदू असल्याचं सांगत असताना आजपर्यंत 4.5 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, ते हिंदू नव्हते का असा सवाल उपस्थित केला। जर यापुढेही शेतकऱ्यांकडे सरकारनं सातत्यानं दुर्लक्ष केलं तर यंदा झालेल्या लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही शेतकरी सरकारची दाणादाण उडवतील, असा खणखणीत इशाराही त्यांनी यावेळी दिला। मागील वर्षातील खरीप आणि रब्बीचा उर्वरित पीक विमा, दुष्काळ आणि येलो मोझॅकची भरपाई तसंच उर्वरित शेतकऱ्यांचं कांदा अनुदान लवकरात लवकर मिळावं या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं शरद भालेकर यांनी सांगितलं। या प्रसंगी आपल्या मागण्यांचं निवेदन बार्शीच्या तहसीलदार वृषाली केसकर आणि नारीच्या मंडलाधिकारी मेघना राजपूत यांना देण्यात आलं। यावेळी पांगरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार काशीद यांच्या पथकानं आंदोलनस्थळी बंदोबस्त ठेवला होता। या आंदोलनास माजी सरपंच अण्णासाहेब कोंढारे, दिगंबर रणखांब, दत्तात्रय पाचकवडे, संतोष दळवी, प्रदीप कोंढारे, जीवन गावडे, रघुनाथ कोंढारे, अमर पाटील, दीपक कोंढारे यांच्यासह पंचक्रोशीतील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते। नुकसान भरपाई पीक विमा कोण म्हणता देत नाही। आम्ही आलतू फालतू मागण्या घेऊन त्या ठिकाणी उतरलेलो नाही। मी सरकारला सांगू इच्छितो, महोदय सरकार प्रत्येक जण म्हणते आम्ही हिंदूच आहोत, मग जर सगळे सरकार हिंदूची असतील तर आजपर्यंत 4.5 लाख शेतकऱ्यांनी त्या हिंदूने आत्महत्या केल्या नाहीत का? त्या आत्महत्येत ते शेतकरी हिंदूचे नव्हते का? मग तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। आज शेतकऱ्याला एका बाजूला निर्यात बंद करून त्या ठिकाणी शेतकरी विरोधी कायदे करून शेतकरी देशोधडीला लावला, शेतकरी आत्महत्या करायला लागला।
1951 पासून सगळे शेतकऱ्याची लूट सुरू आहे. ती तुम्ही मोठ्या इच्छेनं अपेक्षेनं तुम्हाला सरकारमध्ये त्या ठिकाणी आम्ही निवडून दिलं होतं. ती लूट तुम्ही बंद करायला पाहिजे होती. म्हणून तात्काळ तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या. अन्यथा आता लोकसभा गेली, परंतु जर तुम्ही या मागण्या पूर्ण नाही केल्या तर तुमच्या विधानसभेला सुद्धा तुमची दानादान उडवल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 3 दिवसापासून पडलेल्या 26 मिलीमीटर पावसामुळे धरणाची पाणी पातळी स्थिर झाली आहे. बुधवार गुरुवारी मान्सूनपूर्व रोहिणी आणि शुक्रवारी मृग नक्षत्राच्या पावसानं उजनी धरण पाणलोट क्षेत्रासह सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये जोरदार हजेरी लावली आहे. यामुळं आगामी खरीप पिकांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. या पावसानं उन्हाळ्यामध्ये जनावरांसाठी राखून ठेवलेल्या चारा पिकांसह फळबागांना आता जीवदान मिळालं आहे. तर उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडलेल्या या पावसामुळं 3 दिवसामध्ये 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून वजा 59.99% इतकी पाणी पातळी स्थिर राहिली आहे. माढा तालुक्यामध्ये बरसलेल्या जोरदार पावसामुळं काही ठिकाणी ओढे, नाले, ताली तुडुंब भरल्या आहेत. यामुळं शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे. आता खरीप पेरणी योग्य पाऊस पडल्यामुळं शेतकरी खरीप पिकांच्या तयारीला लागल्याचं दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसानं पाणी पातळी स्थिर राहिली असून 5 जून रोजी वजा 59.91% पाणी पातळी पाहायला मिळाली होती. दररोज 0.10% इतकी पाणी पातळी घटत होती. 4 जून रोजी सायंकाळी 10 मिलीमीटर, 5 जून रोजी 1 तर 6 जून रोजी 15 मिलीमीटर असे एकूण 26 मिलीमीटर पावसाची उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये नोंद झाली आहे. आता धरणामध्ये 31.52 TMC इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. शेवटी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. लोकसभा निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेचा कालावधी झाला पूर्ण. महापालिकेतील कामांना आलाय वेग. विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेनं घेतला पवित्रा. बार्शीतील चिखर्डे येथे करण्यात आलं रास्ता रोको आंदोलन. रयतेला छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्यावरण रक्षणाची दिली शिकवण. शिवराज्याभिषेक दिनी अमोल शिंदे यांनी व्यक्त केले विचार. लाखोंची रोकड लुटणारी टोळी गजाआड. जीवे मारण्याची धमकी देत नागरिकांना घालत होते गंडा. पहिल्याच दिवशी मृगाचा पाऊस धोधो बरसला. गेल्या 3 दिवसापासून उजनीतील पाणी पातळी ही स्थिरच. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. पाहत रहा द न्यूज प्लस, बातम्या प्लस बरंच काही. द न्यूज प्लसच्या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. नमस्कार.